हाथ क्यों लगाया? हाथ क्यों लगाया? इधर बाहर निकल तेरा आई कार्ड दिखा, आई कार्ड दिखा। मित्रांनो, आज ही घटना माझ्या स्वतःच्या ताईसोबत घडली आहे. उद्या तुमच्या बहिणीसोबत, आईसोबत किंवा पत्नीसोबत घडू शकते. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा. भुसावळवरून माझी ताई रावेरला येत होती. जनरल आणि स्लीपर कोचमध्ये प्रचंड गर्दी असल्यामुळे सुरक्षेसाठी ती फक्त एसीच्या डब्याच्या दरवाजाजवळ उभी होती. तिच्याकडे रितसर तिकीट सुद्धा होतं, पण तिथे आलेल्या टीसीने तिकीट असतानाही तिला विनाकारण त्रास द्यायला सुरुवात केली. त्रास देणे इथपर्यंतच मर्यादित नव्हतं. गर्दीच्या किंवा आपल्या पदाचा गैरफायदा घेत त्या टीसीने माझ्या ताईला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. जेव्हा ट्रेन रावेर स्टेशनवर आली तेव्हा आम्ही त्या टीसीला गाठलं आणि त्याला त्याचा या घाणेरड्या कृत्याचा जाब विचारला. सर, एक लड़की भुसावल से चढ़ी थी, आपको क्या जड़ हो रहा था यहाँ पे चढ़ी? वो लड़की भुसावल से आई, उधर जगह नहीं आगे, वो फिर तो उसको आगे आगे ढकल रहे, तो एक लड़की अंदर गई थी क्या वो? अरे दादा, मैंने बोला बेटा आगे निकल जा, मैंने तो आगे तो यहाँ पे खड़ी हो रही थी कुछ फिर जड़। दरवाजे पे खड़ी है ना वो। हाँ? घर की रेलवे समझ रहे हो तुम तुम्हारी? हाँ? अपने घर की रेलवे नहीं है, इतना ध्यान में रखना जरा। अरे आओ ना इधर जरा सा। क्यों? जर्नल में जगह नहीं तो क्या मरने को घुसेंगे क्या उधर? वो बताओ मेरे को। हाँ, टिकट नहीं था क्या उसके पास? जनरल का टिकट है ना। हाँ, फिर जनरल में जगह नहीं तो क्या करेंगे उधर? तो बेटा ऐसा थोड़ी है, हाँ, भुसावल से छुट्टी अरे हो गया रावेर ना वाली अभी। थी। कैसे क्या होगा? फिर क्या लड़की देखेगा क्या? दिशा होती एवढी बॅग आहे तर माणूस म्हणतो पुढे जा स्लीपर मध्ये का मरायला चढीन का कोणी? स्लीपर में जागा नहीं है तो म्हणतो स्लीपर में जा पुढे, जनरल में जा. हात लावतो तो पोरीला की रे? हाथ लावला काय ना? हाथ क्यों लगाया? हाथ क्यों लगाया? इधर बाहर निकल तेरा आई कार्ड दिखा, आई कार्ड दिखा माधुर. चाल उतर रे. ठीक है, आधार शोध साले. ठीक है. काय करू रे? अरे पोरींला हात लावतो तो मग अरे साहेब लोक काय करतील मग? का पोरीला हात लावायचा अधिकार दिलाय का? रेल्वे प्रशासन महिलांच्या सुरक्षेच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतं, पण रेल्वेचे अधिकारी जर महिलांशी असं वर्तन करणार असतील तर महिलांनी प्रवास करायचा कसा? आम्ही या नराधम टीसी विरुद्ध कायदेशीर तक्रार करत आहोत. माझी रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना विनंती आहे की याच्यावर कडक गाईडलाईननुसार तात्काळ कारवाई झाली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, अशा विकृत मानसिकतेच्या कर्मचाऱ्याला रेल्वेतून निलंबित केलं पाहिजे की नाही? कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ इतका शेअर करा की हा रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. घाबरत नका, जाऊन चालू रेल्वेत बिलकुल उतरायचं नाही, घाबरायचं नाही बिलकुल. जय श्रीराम, हर हर महादेव.